बातमी सिरियाची 53 वर्षांची जुलमी राजवट उलथवून टाकल्यानंतर सिरिया सध्या एका राजकीय सामाजिक स्थित्यंतरातून जातोय। सर्व काही सुरळीत होईल अशी आशा नवे सत्ताधारी देत असले तरी अल्पसंख्याकांच्या मनातली भीती काही जात नाहीये। आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमातून जो काही समाज उरलाय तो अनिश्चिततेच्या वातावरणातच जगतोय। पाहूया सिरियातील अल्पसंख्याकांना सध्या कोणती भीती सतावतीये। सिरियातील ख्रिश्चन समाज आता नावापुरता उरलाय। ज्या चर्चची बेल वाजल्यावर सारा समाज एकवटायचा तो चर्चही आता राहिलेला नाही। 10 वर्षांपूर्वी तेल ताल गावातील सेंट ओडिशो चर्च हा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं उडवून दिला होता। त्यानंतर तेल ताव गावातील बहुतांश नागरिक गाव सोडून निघून गेले होते। आता अगदी बोटावर मोजता येतील इतकेच ख्रिश्चन बांधव गावात उरलेत। त्यापैकीच एक आहेत इशाक निसान। हे घर सरपंच मुख्तार येशू दामोचे ते गावात असतानाच हल्ल्यात मारले गेले। त्यांचं कुटुंब आता जर्मनीत स्थायिक झालं। हे घर आयझॅक खैल बार्खोचं आहे। तेही जर्मनीत आहेत, बर्लिनमध्ये। ते बर्लिनमध्ये राहतात। त्यांचं इतर कुटुंबीय ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत आहे। या महिन्यात इस्लामिक स्टेटच्या हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण होतील। 23 फेब्रुवारी 2015 रोजी इस्लामिक स्टेटनं खाबूर नदीजवळील 30 गावांवर हल्ला चढवला। त्यावेळी अनेक ख्रिश्चन बांधव मारले गेले। 200हून अधिक जणांना ओलीस ठेवण्यात आलं। चर्च उद्ध्वस्त करण्यात आले। त्यानंतर अनेकांनी गाव सोडलं। 10 वर्षांनंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही। सिरियामध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिरियन अध्यक्ष बशर असाद यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली। हयात ताहिर अल शाम या संघटनेनं उठाव करत सत्ता काबीज केली। आता या संघटनेचे प्रमुख अहमद अल शारा हे अंतरिम अध्यक्ष आहेत आणि बहुतांश सरकारी अधिकारी कर्मचारी हे इस्लामिक पंथांमधूनच आलेले आहेत। सिरियातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं नव्या सिरियात संरक्षण होईल असं अल शारा यांनी सातत्यानं सांगितलंय खरं, मात्र ही संघटना अल कायद्याशी संबंधित राहिली आहे। इस्लामिक स्टेटचा विरोध करणाऱ्या या संघटनेनं गेले कित्येक वर्ष लढाया लढल्या आहेत। 2019 मध्ये इस्लामिक स्टेटचा पराभव झाला, मात्र त्यांचे स्लीपर सेल अजूनही सक्रिय आहेत आणि त्यांच्याकडून अजूनही हल्ले सुरूच आहेत। त्यातच असाद यांच्या पतनानंतर अजूनही काही ठिकाणी ख्रिश्चनांवर हल्ले होतच आहेत। सुन्नी आमचे बंधूच आहेत आणि तेच सध्या सिरियामध्ये बहुसंख्य आहेत। मात्र आमचा सिरियामध्ये सर्व जनतेसाठी फक्त इस्लामिक शरिया कायद्याच्या स्थापनेला विरोध आहे। आम्हाला आणि सर्व देशबांधवांना एकाच न्यायानं आणि सन्मानानं वागवलं जावं अशी आमची अपेक्षा आहे। सिरियामध्ये सत्तांतरण झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी सिरियातील सर्व घटकांचे, समाजांचे, धार्मिक आणि पंथीय अधिकारांचं संरक्षण व्हावं असं सातत्यानं अधोरेखित केलंय। महिलांच्या हक्कांचंही संरक्षण करण्याची मागणी नव्या सरकारकडे करण्यात आली आहे। सिरियामध्ये सुन्नी मुस्लिम हे बहुसंख्य आहेत, तर 1/4 लोकसंख्या ही ख्रिश्चन, ड्रूज किंवा अल्वाईत आहे। युद्धापूर्वी 20 लाखांच्या लोकसंख्येच्या 10% लोकसंख्या ख्रिश्चन होती। मुस्लिमांसह ते गुण्या गोविंदानं राहत होते। अगदी आपापल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य त्यांना होतं। असाद यांच्या राजवटीतही त्यांना हेच स्वातंत्र्य होतं। इतकंच नव्हे तर सिरियन संसदेचे अखेरचे अध्यक्ष हे ख्रिश्चन होते। 2011 मध्ये मात्र गृहयुद्ध सुरू झालं। असाद आणि त्यांच्या सरकार विरोधात उठाव झाला आणि अनेक ख्रिश्चन बांधवांनी देश सोडला। इस्लामिक स्टेटचा उदय आणि 10 वर्षांपूर्वी त्यांनी केलेले हल्ले ख्रिश्चनांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरली आणि सध्याच्या सरकारविषयी देखील अविश्वासाचंच वातावरण आहे। सत्ताधाऱ्यांना पाहून आम्हाला इस्लामिक स्टेटच्याच दाढीवाल्यांची आठवण येते। प्रामाणिकपणे सांगायचं तर हे नवं सरकार आमच्यासाठी, समाजासाठी फारसं आशादायी वाटत नाही। त्यांच्याकडून आम्हा सर्वांना कोणताही दिलासा मिळत नाहीये। इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यानंतर सिरियातील ख्रिश्चन लोकसंख्या रोडावतच चालली आहे। इस्लामिक स्टेट हल्ल्यापूर्वी तेल ताल गावात 400 ख्रिश्चन होते, आता केवळ 30 उरले। संपूर्ण सिरियामध्ये 2,20,000 ख्रिश्चन होते। गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर 2/3 बांधवांनी देश सोडला। 2015च्या हल्ल्यापूर्वी खाबूर नदीलगत 34 गावांमध्ये 45,000 असिरियन नागरिक होते। तेल नासरीमधून तर सारे ख्रिश्चन गायब झालेत। आता तिथे इतर समाजाचे गावाचे लोक राहतात। वर्जिन मेरी चर्च अजूनही आहे, मात्र 2015च्या हल्ल्यानंतर त्याची पूर्ती दुरवस्था झाली आहे। मात्र असेही काही ख्रिश्चन बांधव आहेत ज्यांनी या हल्ल्यानंतरही देश सोडला नाही, त्यांचं गाव सोडलं नाही। आताही त्यांच्या मनात साशंकता असली तरी त्यांना देश सोडून कुठेही जायचं नाहीये।
असाद यांची सत्ता गेली हा आनंदाचा क्षण तर होताच, मात्र या आनंदाची जागा तात्काळ एका अनिश्चित भविष्यानं घेतली. तरीही हे उरले सुरले सिरियन ख्रिश्चन नागरिक अनिश्चितेतही आशादायक भविष्याची स्वप्न उराशी बाळगून आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.